गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्तर पूजा कशी काढायची हे दाखवणार आहे. तर ही बघा, सकाळ सकाळी माझी पूजा इतकी सुंदर दिसत होती ना, इतकं फ्रेश वाटत होतं. आणि ॲक्च्युली ही आरती माझी ना एकदम थोडंसं तेल त्याच्यात राहिलं. अगदी मी काल लावलेली ना, तर रात्रभर ती आरती सुरूच होती. मग नंतर मी थोड्या वेळाने थोडंसं तेल घातलं. आता म्हटलं उत्तर पूजा करावी. तर ॲक्च्युली मला 10 वाजलेले हे सगळं करायला. कारण मुलीला स्कूलला सोडून घरातली थोडीफार कामं आणि अंघोळ वगैरे करूनच नंतर उत्तर पूजा काढायची असते. त्यामुळं मग सकाळी सगळं झाडलोट वगैरे केली आणि अंघोळ केली आणि आता म्हटलं उत्तर पूजा करावी. तर इथं पहिल्यांदा म्हणजे जशा आपण देवपूजा करतो ना, अगदी तशीच करायची असते. मग मी इथं थोडंसं आपण कसं देवपूजेसाठी पाणी वगैरे घेतो ते सगळं घेतलं. मग इथं मी आरती लावून घेतली. थोडंसं तेल घातलं कारण तेल त्याच्यामध्ये थोडं शिल्लक होतं. मग थोडंसं तेल घातलं, अगरबत्ती लावून घेतली आणि आता म्हटलं उत्तर पूजा करावी. मग ते आपण देवपूजेला कसं पाणी घेतो ते पाणी मी थोडंसं ना त्या नारळावर शिंपडवायचं आणि फोटोवर, तर गणपती जो आपण ठेवलेला असतो त्याच्यावर शिंपडवायचं. आणि त्याच्यानंतर ना मग हळदी कुंकू लावायचं, नारळाला लावायचं, लक्ष्मीच्या फोटोला लावायचं, गणपतीला. ते सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे आपण पूजा करताना कसं लावतो तसंच लावायचं. आणि नंतर तर ही पद्धत ॲक्च्युली माझ्या माहेरी करायची म्हणून तशीच करते. मग तुम्हाला जर समजा तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. पण मी जशी लहान अगदी मी म्हणजे 4थीत असल्यापासून मी गुरुवारचे हे ना उपवास पकडलेत. मग माझ्या अजूनपर्यंत आहेत. मी ना असेच म्हणजे आमच्या इकडं करतात, त्यामुळं मी अजूनपर्यंत ही तशीच करते. तर तुमच्याकडं काही वेगळं असेल तर तुम्ही नक्की मला सांगा. त्याच्यानंतर इथं बघा मी आरती वगैरे ओवाळून घेतली. नंतर अगरबत्तीने पण ओवाळून घेतलं आणि आता नैवेद्य दाखवायचा. तर आता मग म्हटलं गोड काहीतरी दाखवायचं म्हणून साखरेचाच नैवेद्य दाखवला. आणि ॲक्च्युली इथं मी दाखवते बघा नैवेद्य देवाला. आणि हे जे मी आता दोन्ही हाताने करते ना, तर ते तुम्हाला वेगळं वाटत असेल, पण इकडं साऊथमध्ये ना लोक देवाला नैवेद्य म्हणजे अर्पण करताना असं दोन्ही हाताने करतात. म्हणजे इकडं पद्धत खूप छान आहे ॲक्च्युली. म्हणजे देवाचं पण इतकं सागर संगीत इथले लोक करत असतात ना, ते बघून इतकं म्हणजे छान वाटतं. म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आता मला पण माहिती झालेत. मग मला जसे म्हणजे हे कळलं तसं मी तुम्हाला पण ह्याच्यातून सांगत आहे. तर आता मी काय केलं, पहिल्यांदा आपण कलश खाली काढून घ्यायचा आणि मग आता ते कलशावर मी काल जे दागिने घातले होते म्हणजे ते ठुशी वगैरे, तर आता मी ते सगळं व्यवस्थित काढून घेणार आहे. आणि ते ॲक्च्युली मी कानातले त्याचेच डोळे बनवलेले, तर ते तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा. कारण मला ना अशी पहिल्यापासूनच सवय म्हणजे असं खूप सजवायचं हे करायचं. पण आता ॲक्च्युली इथं ना सगळं काही मिळत नाही आहे, त्यामुळं जे आहे त्याच्यामध्येच मी करायचा प्रयत्न करते. त्यामुळं तुम्ही मला नक्की सांगा की कसं होतं आहे ते. आणि आता ह्या तांब्यामध्ये म्हणजे जे पालवी मला जी इथं सापडली, म्हणजे मी आंब्याचं वगैरे झाड लावले त्याचेच पानं, जास्वंदीची वगैरे ही सगळी अशी पानं त्याच्यामध्ये हे करून तीच पालवी बनवलेली. आणि आता ह्याच्यामध्ये जे तांदूळ सुपारी वगैरे आहेत ते पण आता काढून घ्यायचं. आणि मग इथं ताटामध्ये नाही का स्वस्तिक मी तांदळाचं बनवलेलं ते सगळं मी काढून घेणार आहे. फळं वगैरे एका साईडला ठेवली. आणि हा चांदीची माझ्याकडं ना गणपतीची मूर्ती आहे. म्हणजे अधिक वाणला बघा, लग्न झाल्यानंतर पहिलं अधिक वाण राहतं, तर तेव्हा माहेराला नाही का बोलवतात सगळ्या म्हणजे जोडीला. तर तेव्हा माझ्या आईवडिलांनी मला ही चांदीची मूर्ती अधिक वाणमध्ये दिलेली आहे. तर तिथपासून ना मी प्रत्येक पूजेमध्ये हे मांडते. म्हणजे लक्ष्मीपूजनला म्हणा, नंतर असं काही असेल ना तर ती मी गणपतीची मूर्ती मांडते. आणि आता इथं बघा मी ते जे कापड अंतरलेलं आहे ना, तर त्याच्यावरच मी ते पुस्तक, नंतर नारळ, ते अक्षदा वगैरे ते ना तसंच मी बांधून ठेवते. कारण मग ते इकडं तिकडं असं ठेवलं तर मग असा आपला हात लागतो किंवा मग आहेच की शेवटी म्हणजे देवाचं आपण करतो म्हटल्यानंतर ते थोडंसं व्यवस्थित हे केलं पाहिजे. म्हणून मी काय करते, त्याच्यातच बांधून ना ते कापडमध्येच बांधून ते व्यवस्थित वरती ठेवून देते, म्हणजे हात लागत नाही आपला कशाला, म्हणजे असं हे. त्यामुळे मला तशी सवय करायची पहिल्यापासून. आणि आता इथं मी बघा पाट काढून घेतलेला आहे. आणि आता ही जागा जी रिकामी होते तर तिथं ना आपण हळदी कुंकू व्हायचं आणि हे तांदूळ वगैरे अक्षदा व्हायच्या. कारण कसं आहे म्हणजे पाट उतरल्यानंतर ती जागा शेवटी आपल्या घरात कायम राहणारी असते. मग तिथे लक्ष्मीचा वास राहावा हे व्हावं म्हणून आपण ना तिथं सुद्धा पूजा करायची. आणि मग आता
ते जे पाणी आहे ना ह्याच्यातलं तांब्यातलं, तर आता ते इकडं तिकडं ओतून देताना काय करायचं, झाडं वगैरे असतील तर झाडांना घालायचं. तर मी इथं ना माझ्या 2 तुळशी लावलेल्या आहेत, तर त्या अगदी एकदम छान आलेल्या आहेत. तर इथं हे पहिली तुळस आहे तिला घातलं आणि दुसरी ही एक तुळस आहे. तर थोडंसं पाणी अर्धं त्याला घातलं आणि अर्धा तर म्हटलं या तुळशीला घालावं. तर ॲक्च्युली काय म्हणजे गावाकडं आम्ही कसं करायचं, हे पाणी ना आणि ते पालवीचं आपलं जे पानं असतात ते, तर सकाळ सकाळी अंघोळ वगैरे करून आम्ही ते घेऊन असं म्हणजे ते नदीला आमच्या इथं नदी कृष्णा नदीमध्ये नदीला जायचं, त्या नदीत पाणी ओतायचं आणि ते पालवी नदीत सोडायची. असं सगळं गावाला इतकं छान म्हणजे सुंदर सुंदर सगळं असतं ना. पण ॲक्च्युली आता सिटीमध्ये तेवढं काही होत नाही, ते कुठं काय हे करायचं काही कळत नाही. मग त्यामुळं मी असं झाडांनाच पाणी घालते आणि जी ती पालवी आहे ना, तर मी ती झाडाच्या थोडीशी साईडलाच अशी तिथंच ठेवून देते. इकडं तिकडं आपण कसं कचऱ्यात वगैरे ते बरोबर न वाटत नाही ना देवाचं. मग मी तिथंच मग ते सुकून जाऊन म्हणजे किमान तिथं खत तरी तयार होते ना, म्हणून मी तिथंच ठेवते. असं मी इकडं तिकडं कुठं टाकत नाही. आणि मग जी रांगोळी